क्लायंटची आवड किंवा माझी आवड महत्त्वाची नाही, काय करणं गरजेचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. सो ही सगळी लोकं आहेत, ही तुमच्या जाहिरातीसाठी जगत नाही आहेत. जे काही ते करतायत त्या सगळ्यातला वेळ बाजूला काढून तुम्हाला त्यांचं अटेन्शन घ्यायचं आहे. अशी आपल्याकडे एक धारणा होती की एजन्सी म्हणून आणि स्टुडिओ म्हणून सगळं मीच करेन, जे शक्य नाही. तुम्हाला इन्फ्लुएन्सरची जोड का घ्यावी लागते? कारण त्यांना स्टोरी टेलिंग जास्त चांगल्या पद्धतीने जमलंय जे तुम्हाला नाही जमलंय. जाहिरात म्हणून एखादी गोष्ट ओळखता आली ते तर त्या जाहिरातीचं अपयश आहे. कोणीतरी जाहिरात म्हणजे आपल्याला काहीतरी विकतंय इतका तो बॅड वर्ड झालेला आहे आणि आपल्याला विकू पाहतंय म्हणजे मला गरज नसताना ते विकू पाहतंय. हे सगळे संस्कार माझ्यावर होत गेले. त्यामुळे सेतूचे माझ्यावर संस्कार आहेत. माझ्यासाठी तो व्यवसाय नाही, माझ्याकडे ते संस्कार आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि स्टोरीटेलच्या युथफुल टॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एका नवीन व्यक्तीशी गप्पा मारायचे, ते सुद्धा एका वेगळ्या क्षेत्रातला. असं म्हणतात की ॲडव्हर्टायझिंग ही 65वी कला आहे आणि या क्षेत्रातलं एक महाराष्ट्रातलं दिग्गज नाव म्हणजे सेतू ॲडव्हर्टायझिंग. आणि या सेतूचे संचालक ऋग्वेद देशपांडे आज आपल्याबरोबर आहेत. एकूणच ॲडव्हर्टायझिंग म्हटलं त्यांचा प्रवास, सेतूचा प्रवास आणि हे क्षेत्र नक्की काय आहे, हे सगळ्याविषयी आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. हाय, नमस्कार. मला एक सांगा की हा जो सेतू या ब्रँडचा जो प्रवास आहे की एक जाहिरात एजन्सी आणि ती स्वतः आज एक ब्रँड बनली, इतरांचे ब्रँड बनवताना, याची सुरुवात कशी झाली आणि कसा होता एक ओव्हरऑल प्रवास? सो मी माझ्या लहानपणीपासून सेतूचा प्रवास बघितला आहे. इन अ वे तो खूप पर्सनल आहे माझ्यासाठी, कारण मी तो माझ्या वडिलांचा प्रवास म्हणून बघितला आहे. ते स्वतः कॉपीरायटर होते, मराठीमधून कॉपी लिहायचे आणि मला लहानपणी कॉपी रायटिंग टिपिकली शाळेमध्ये विचारतात ना की वडील काय करतात आणि तुम्ही ओळख सांगत असता. आणि तेव्हा कॉपी रायटिंग म्हणजे नक्की काय करतात तर हे मला समजून सांगता यायचं नाही, म्हणून मी जाहिरात करतात म्हणून वडील सांगायचो. आणि तेव्हा आजूबाजूचे मित्र म्हणायचे म्हणजे नक्की करतात काय रे? क्लास झाल्यानंतर नेहमी ते येऊन विचारायचे म्हणजे नक्की काय करतात. मग मी त्यांना समजून सांगायचो की अरे अशी जाहिरात लिहायची असते आणि मग अशी एक स्लोगन असते. सो स्लोगन वगैरे सारखे शब्द तेव्हा कानावर पडलेले होते आणि मला त्याची हळूहळू एक आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आणि मग मी जसं लहान मुलं जनरली चित्र काढतात शाळेमध्ये, तसं मी लहानपणी चित्र काढायचो आणि जाहिरातीचं चित्र काढायचो. कुठलं तरी एखाद्या डोक्यात असलेली कल्पना त्या कागदावर मांडायचो आणि चित्र काढायचो. एकदा मी असंच एका पुस्तकामध्ये माझ्या ड्रॉइंगच्या बुकमध्ये एक जाहिरात काढली होती आणि मला माहिती नव्हतं की मी ती जाहिरात म्हणून करतोय. मला ते खूप नॅचरली घरामधले संस्कार असतात, ऐकत असतो, कानावर 4 गोष्टी पडत असतात आणि ते पडता पडता तुम्ही काहीतरी करता म्हणून मी ते रेखाटता, तसं मी ते रेखाटलं होतं. आणि वडील घरी आल्यानंतर मी त्यांना दाखवलं, म्हटलं हे बघा मी काय केलं आहे. तर ते म्हटले अच्छा बरं छान आहे, असं त्यांनी एकदम कॅज्युअल पुणेरी रिॲक्शन दिली होती. आणि मग ती देऊन झाल्यानंतर एके दिवशी मला त्यांनी सांगितलं की ही जाहिरात आपण छापणार आहोत पेपरमध्ये. आणि साधारण मी तेव्हा 10वीत होतो आणि मला त्याचं असं खूप अप्रूप वाटलं की अरे अशी कशी जाहिरात छापून येईल, कारण ती कोणासाठी तरी केलेली असणं अपेक्षित असतं. तर मी तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जो क्लायंट असा विचार म्हणून आला होता म्हणून तो लिहिला होता. मला काही कल्पना नव्हती की तो वडिलांच्या ओळखीचा आहे का नाही किंवा. तर वडील ते त्या क्लायंटकडे घेऊन गेले जाहिरात. त्यांच्या ओळखी परिचयाचे होते ते ऑब्व्हियसली ॲड एजन्सी म्हणून आमचे क्लायंट नव्हते, पण ती व्यक्ती कोण हे त्यांना माहिती होतं. तर मग एकदा त्यांनी फोन केला, वेळ घेतली आणि त्यांना जाऊन भेटून आले आणि ते म्हटले की माझ्या मुलाने अशी एक जाहिरात केली, मला असं वाटतं की आपण ही रिलीज करायला हरकत नाही. तर तेव्हाचे क्लायंट पण असे वेगळे होते की त्यांनी सांगितलं मला नक्की हे करायला आवडेल, फक्त माझी एक अट अशी आहे की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव लिहा खाली. जिथे जाहिरात एजन्सीचं नाव येतं तिथे मुलाचं नाव लिहा तुमच्या आणि त्याचा शाळेचा पत्ता लिहा. म्हणजे मग जर कोणाला असं वाटलं की अरे ही कल्पना चांगली आहे आणि त्याला कळवायचं असेल तर अभिप्राय कळवतील. म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला आज हे खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण असा एखादा क्लायंट असा काहीतरी अट टाकणं हे खूप इंटरेस्टिंग होतं. आणि मग त्यांनी ती जाहिरात छापून आली आणि मला अजूनही आठवतं, माझ्याकडे तो अंक आहे. सकाळमध्ये पहिल्या पानावर 13 ऑगस्टला जाहिरात आली होती आणि ऑब्व्हियसली 13 ऑगस्टला ती द्यायला पाहिजे हे सगळा विचार माझ्या वडिलांनी केला होता, मी नव्हता केला. आणि मी त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं ते त्यांनी छोट्याशा एका जाहिरातीमध्ये साधारण जर तुम्हाला साईज म्हणून माहिती असेल तर
5 सेंटीमीटर बाय 2 कॉलमची इतकी छोटी जाहिरात होती आणि त्याच्यात असं लिहिलं होतं की मराठी माणसाच्या मनात मुरलेली 2 नावं, साहित्यात प्रके आणि मसाल्यात केप्र, अशी जाहिरात होती. आणि सो ते मला केप्र मसाले आणि प्रके आत्रे हे कुठेतरी माहिती होतं आणि म्हणून मी ते कागदावर मांडलं होतं. आता त्याचं हे असं इंटरेस्टिंग रिलेशन लावून ती जाहिरात होऊ शकते हे काय माझ्या डोक्यात नव्हतं. जस्ट एक वर्ड प्ले म्हणून मी तो केलं होतं. त्याच्यानंतर मला शाळेमध्ये कारण माझं नाव ऋग्वेद देशपांडे 10वी आपटे प्रशाला असं त्याच्यात लिहिलं होतं कोपऱ्यात. आणि मला जवळपास एक 8 ते 10 लोकांची पोस्टकार्डावरची पत्र आली. बरं. त्याच्यामध्ये एक आजी होत्या, पुण्यामध्ये एक मला वाटतं शिवसेनेचे नेते होते काका वडके म्हणून, त्यांचं पत्र आलं होतं. आणि त्या सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं होतं की अरे ही तुझ्यातली कल्पकता आहे ती तशीच सांभाळ आणि तू हे सगळं कसं जोपासलं पाहिजेस. आणि त्यांनी ते सगळ्या पत्रांमध्ये कौतुक केलं होतं आणि मला त्यातली काही पत्रं एकदम कदाचित असतील पण माझ्याकडे, पण ते माझ्या लक्षात राहिलं. सो माझ्यासाठी हा जाहिरातीचाच प्रवास होता आणि माझ्यासाठी खूप एक्सायटिंग होतं की अरे अशा पद्धतीनं आपण एखादी गोष्ट लोकांच्या समोर मांडतो आणि ती लोकांना लक्षात राहते, त्याचं ते कौतुक करतात. त्याच्यासाठी प्रॉडक्ट विकायचं असतं, काहीतरी पोझिशनिंग करायचं असतं, हे सगळं नंतर आलेलं ज्ञान आहे. पण हे सगळेचे संस्कार होते आणि माझ्या इन अ वे हे सगळे संस्कार माझ्यावर होत गेले. त्यामुळे सेतूचे माझ्यावर संस्कार आहेत. माझ्यासाठी तो व्यवसाय नाही, माझ्याकडे ते संस्कार आहेत. आणि जेव्हा आज लोक म्हणतात की सेतू आहे, ब्रँड आहे वगैरे, मी तेव्हा फार ते सिरियसली घेत नाही. कारण मला तसं ते वाटत नाही. कारण आपण एकदा त्याच्याकडे संस्कार म्हणून जर बघत असतो तर त्याच्याबरोबरची आपली एक लॉयल्टी वेगळी असते, त्याच्याबद्दलची आपली एक कमिटमेंट वेगळी असते, त्या गोष्टीबरोबर काम करण्याची आपली एक ती आत्मीयता वेगळी असते. आणि ती आत्मीयता बरोबर ठेवत काम करत गेलेलं असल्यामुळे खरं तर हा प्रवास कसा झाला मलाही लक्षात येत नाही. त्यामुळे कारण रोजचा दिवस नवीन काहीतरी तुम्हाला एक्साइटिंग वाटत असतो. मला एक असं आठवतं आहे की माझ्या वडिलांनी एक मराठीमध्ये असं वाक्य लिहिलं होतं की तुम्हाला तुमच्या आवडीचं काम आयुष्यात करायला मिळणं ही खूप मोठी देवानं दिलेली देणगी आहे तुम्हाला. आणि मला हे नेहमी असं वाटायचं की अरे मला हे खूप काम आवडतं आणि हेच मला करायला मिळतं ही खूप मोठी देणगी आहे. आणि हे माझ्या डोक्यात बसलं होतं कुठेतरी. त्यामुळं जेव्हा जेव्हा मी माझ्या व्यवसायाबद्दल किंवा सेतूबद्दल किंवा याच्याबद्दल विचार करतो तेव्हा मला नेहमी ते वाक्य आठवतं की अरे मला हे आवडत होतं म्हणून मी हे करतोय, मला हे आवडतंय म्हणून मी हे करतोय. आणि ते आवडण्या इतकं इंटरेस्टिंग राहील ही जबाबदारी माझी आहे, त्या व्यवसायाची नाही. वय उघड होण्याचा धोका पत्करून हे उत्तर देशील का की याचा अर्थ तुझी पहिली जाहिरात येऊन 25 वर्ष झाली? मला प्रत्येक जाहिरात नवीन वाटते, त्यामुळे मला असं वाटत नाही की त्याची 25 वर्ष झालीत. सो सुरुवातीपासून करतो आणि रोज करताना मला अजून एक प्रसंग चांगला आठवतो. एक जाहिरात केली होती आणि वडील तसे थोडेसे रिटायर झाले होते किंवा त्यांच्या काही आजारपणामुळे ते थोडे ही वॉज नॉट इन टच, रेग्युलरली बिझनेस आणि बघत नव्हते. ऑकेजनली कधीतरी ऑफिसला यायचे. आणि एक जाहिरात आम्ही केली होती आणि त्या ती जाहिरात रिलीज झाल्यानंतर पेपर चाळत असताना त्यांना लक्षात आलं की अरे ही जाहिरात केली आहे पण आपलं नाव नाही आहे कुठे. बाजूला कोपऱ्यामध्ये एजन्सीचं नाव लिहायची प्रथा आहे, त्याला की म्हणतात. सो आपली की नाही आहे याच्यावर. आणि त्यांनी मला विचारलं, आम्ही चहा पित होतो डायनिंग टेबलवर, आणि विचारलं की तुम्ही की का नाही टाकली. तर मी म्हटलं अहो मला काही ती फारशी आवडली नव्हती जाहिरात आणि बऱ्याच वेळेला क्लायंटच्या म्हणण्याखातर तुम्हाला काही गोष्टी करायला लागतात, तशी जाहिरात आहे ही. त्यामुळे आय वॉज नॉट व्हेरी प्राऊड ऑफ इट. सो मी असं अवॉइड केलं त्याचे की टाकणं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेली एक गोष्ट माझ्या लक्षात होती की जसं तुम्ही चांगलं काम ओन करता तसं तुमचं वाईट काम सुद्धा ओन करायला शिका. आणि त्यामुळे इतक्या गोष्टी नवीन नवीन शिकत जायला होतं या क्षेत्रामध्ये की असं वाटतं की अरे हे आपण एवढ्या वर्षापूर्वी केलं हे खरंच वाटत नाही. रोज एक काहीतरी नवीन करतो आणि असं वाटतं की अरे हे एवढं करायचं राहिलं आहे अजून असं. पण तू या दोन्ही प्रश्नांचं उत्तरच एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे तुझे वडील आणि त्यांचा संस्कार. तर तुझ्याशी बोलायच्या आधी हे ऑब्वियस आहे की त्यांनी नक्की सेतू कशी सुरू केली आणि काय तो प्रवास होता आणि तू कधी एंटर झालास. सो त्यांचा प्रवास आम्ही शब्दार्थ नावाचं एक पुस्तक आहे. शब्दार्थ एका कॉपीरायटरचा प्रवास असं त्यांचं एक पुस्तक आहे जे डॉक्युमेंटेशन म्हणून आम्ही बघायला सुरुवात केली. आणि त्या पुस्तकावर काम करण्याचं माझं रिझन फार वेगळं होतं. पण काम केलं आम्ही आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पूर्ण प्रवासाचं एक डॉक्युमेंटेशन म्हणा करता आलं. ते करण्याचा उद्देश एवढाच होता की एक कोल्हापूरसारख्या ठिकाणाहून
एखादा व्यक्ती कुणीतरी विचार करतो की घरामध्ये साहित्याचे संस्कार आहेत आणि त्याचा विचार करता करता असं वाटतं की अरे जाहिरात क्षेत्रामध्ये तो एंटर करतो आणि जाहिरात एजन्सीमध्ये कोल्हापूरला जयेंद्र पब्लिसिटी नावाची एक जाहिरात संस्था आहे आणि तिथे त्यांनी ज्या दिवशी जॉईन केलं त्याच्या साधारण 2 तासानंतर ते कॉपीरायटर झाले. सो त्यांना याची कल्पना नव्हती की अरे मी असं काहीतरी करतोय. त्यांना बाळासाहेब धोपेश्वरकर म्हणून जे त्यांचे फाउंडर होते जयेंद्र पब्लिसिटीचे, ते त्यांचे गुरु होते आणि त्यांनी सांगितलं की अरे ही अशी अशी जाहिरात आहे, तर असं असं क्लायंट आहे, त्यांना हे सांगायचं आहे, तू योग्य शब्दांमध्ये ते लिहून मला दाखव. तर आणि ते लोकांना कळेल असं लिही. आणि त्यांनी ते लिहिलं आणि दाखवलं आणि ते म्हटलं अरे चांगलं लिहिलंस, ठीक आहे, एक काम कर, इथे इथे ते क्लायंट असतात, जा त्यांना भेट आणि त्यांना दाखव हे तुझे लिहिलं असते आणि त्यांना विचार जर मजकूर बरोबर असेल तर आम्ही डिझाईन करायला घेऊ का. म्हणून ते त्या क्लायंटकडे गेले आणि साधारण पुढच्या 3 म्हणजे जॉईन केल्यापासून 3ऱ्या तासानंतर त्यांची पहिली ॲड अप्रूव्ह झाली होती आणि मग ही त्यांची जर्नी होती. मग त्याच्यानंतर बरीच वर्ष त्यांनी वेगवेगळ्या जाहिरात संस्थांमध्ये नोकरी केली आणि एका लेवलला मला असं आठवतं आहे की आम्ही लहान होतो आणि घरामध्ये एके दिवशी माझी आई आणि वडील रात्री जेवताना बराच वेळ चर्चा करत होते आणि मला एवढंच आठवतं आहे, त्या दिवसाची आठवण एवढीच आहे की नेहमी जर एक अर्ध्या तासात जेवण संपत असेल तर त्या दिवशी जवळपास 3 तास जेवण चाललं. तर मला एवढं लक्षात आलं होतं की काहीतरी वेगळं घडलेलं आहे आणि मग त्या दिवशी मला लक्षात आलं की नंतरचा मला रेफरन्स असा लागला की त्या दिवशी वडिलांनी नोकरी सोडली होती आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. नोकरी सोडल्यानंतर आईने त्यांना सांगितल्याचं मला आठवतं आहे की आता नोकरी सोडली आहेत ना तुम्ही, काही विचार करू नका, माझ्याकडे हे साठलेले जे पैसे ते हे घ्या आणि मित्रांबरोबर एक सरळ एक 10-20 दिवस फिरून या कुठेतरी आणि मग काही विचार करू नका, आल्यानंतर आपण सगळा विचार करू. आणि मग ट्रिप बी प्लॅन केली त्यांनी मित्रांबरोबर आणि साधारण एक 15 दिवसानंतर एक कुठेतरी 10 दिवस फिरून आले मित्रांबरोबर आणि आल्यानंतर मग विचार केला की आता आपण काय करायचं आणि मग त्यांनी त्यांचा एक प्लॅन तयार केला आणि सेतू सुरू झाली. सो ही सेतूची सुरुवात होती. त्यांना त्या वयाच्या खूप उशिरा सेतू सुरू केलं त्यांनी आणि केल्यानंतर त्यांना त्यांची लिमिटेशन्स माहिती होते. त्यांना माहिती होतं की मी कॉपीरायटर आहे, मी स्वतः आर्टिस्ट नाही आहे, त्यामुळे मला या लिमिटेशन्समध्ये काम करता येईल. ते कुठलंही वाहन चालवत नव्हते, त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की मला कदाचित जास्त फिरून काम करता येईल अशा पद्धतीचे क्लायंट घेता येणार नाही. सो त्यांनी त्यांचा एक चौकट आखली होती आणि जोपर्यंत ते ॲक्टिव्ह होते तोपर्यंत त्यांनी ती चौकट आखून घेऊन त्या चौकटीमध्ये काम केलं. मी साधारण माझा मोठा भाऊ त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉईन झाला आणि साधारण 2001मध्ये माझं डिझाईनचं मी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेतलं. IDC नावाची संस्था, इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर. आधी अभिनवमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि सेतू जॉईन केला. असं एक टिपिकली मराठी घरांमध्ये असतं की थोडा तू बाहेर अनुभव घे आणि मग जॉईन हो. पण माझं पहिल्या दिवसापासून असं म्हणणं होतं की व्यवसाय हा माणसांची करायचा असतो, त्यामुळं जेवढी लवकर तुम्हाला माणसं वाचता येतील, माणसांबरोबर काम करणं शिकाल, तेवढं तुम्ही व्यवसाय जास्त करू शकता, अशी एक माझी धारणा होती. त्यामुळे पासआउट झाल्यानंतर पहिल्यांदा कॉन्व्होकेशन झाल्या दुसऱ्या दिवशी मी सेतू जॉईन केलं. बरं. पण हे जे असतं ना की सेकंड जेन म्हणजे एकतर फॅमिली बिझनेस तो पण जाहिरातीतला, त्याच्यात मुलांना येणं आणि पुन्हा ती लिगसी ताब्यात घेऊन परत वाढवणं, तर ह्याचं टेन्शन नाही आलं किंवा हे कसं झेपलं जमलं? सो काय जॉईन केलं तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की आपण वाढवायचं आहे किंवा हे असं काहीतरी एक गोल ठरवून काम केलं आहे, असं काही नव्हतं. तेव्हा एवढंच होतं की मला व्यवसाय शिकायचा आधी आणि मग व्यवसाय शिकायचा म्हणजे काय, तर तुम्ही रेग्युलरली जे काय काम करत आहात ते जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल का, नवीन 4 गोष्टी करता येतील का. आणि ऑब्व्हियसली मी माझं शिक्षण डिझाईन क्षेत्रातलं होतं. मी काय वडिलांसारखं कॉपीरायटर नव्हतो, पण कॉपीरायटिंगचं एक अंग होतं. मला माहिती होतं की काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, याचा साधारण एक अंदाज होता. सो हे सगळं करता करता जॉब करता करता जसं आपण शिकतो तसं तसं व्यवसाय करता करता मी व्यवसाय शिकत होतो आणि एक स्टाईल आपण ऑब्झर्व करत असतो बऱ्याच वेळेला. आणि मग वेगवेगळ्या क्लायंट्सना भेटत होतो. मी पहिल्यांदा आल्या क्लायंट सर्व्हिसिंग सुरू केलं. मला कल्पनाही नव्हती की यालाच क्लायंट सर्व्हिसिंग म्हणतात. पण जेव्हा अकाउंट मॅनेजमेंट किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू ऑन द जॉब शिकत गेलो. मी सगळ्या क्लायंट्सना भेटायचो, त्यांच्याशी बोलायचो, त्यांच्याकडून त्यांचं ब्रीफ आणि रिक्वायरमेंट काय ते समजून घ्यायचो.
त्याच्यानंतर मी सिन्स माझ्यामुळे माझे काही मित्र पण व्यवसायामध्ये जॉईन झाले होते, त्यांच्याबरोबर डिझाईन करायला सुरुवात करून ते एक डिझाईन करून त्यांच्यासमोर मांडायचो. वडिलांचा त्याच्याबद्दलचा काय पर्स्पेक्टिव्ह असायचा ते समजून घ्यायचो. आणि मग नक्की क्लायंट्स कुठे जाऊन अडतात किंवा त्यांचं म्हणणं काय असतं याचा आधीच विचार करून एक सवय लागलेली असते की आपण डिझाईनचं जे माझं नॉलेज होतं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी त्याच्याकडे सगळीकडे बघायचो. आणि या एखादी गोष्ट किंवा एखादा कॉन्सेप्ट प्रेझेंट केल्यानंतर क्लायंट काय म्हणू शकेल आणि त्याच्यावर माझं उत्तर काय असेल अशी माझ्याकडे एक रिहर्सल करायची मला सवय लागली होती. त्यामुळे तिथे जे डिस्कशन व्हायचं त्यातलं कुठलंही डिस्कशन मी माझ्या मनात आधी रन केलेलं नाही असं व्हायचं नाही. सो माझ्याकडे त्याची उत्तरं असायची, मला माहिती असायचं, ते क्लायंटना समजायचं. बऱ्याच वेळेला त्यांना अपेक्षा नसायची की मी माझा इतका यंग मुलगा कुठेतरी हे उत्तर देईल त्याच्यामध्ये, ही त्यांना अपेक्षा नसायची. पण त्यांना हे लक्षात यायचं की अरे ह्याने हा ऑलरेडी विचार केलेला आहे आणि हे कुठेतरी त्यांना कळणं अपेक्षित आहे, हे माझं खूप म्हणणं असायचं. आणि तो एक माझा खूप मोठा हेका होता की मी स्वतः डिझायनर आहे तर मला माहिती आहे की त्याच्यात काय चुकीचे आहेत आणि काय गोष्टी आहेत, काय गोष्टी बरोबर आहेत आणि काय गोष्टी चुकीच्या आहेत. जेव्हा क्लायंट त्याच्याबद्दल बोलायचे की मला ह्या पद्धतीचा बदल अपेक्षित आहे, तेव्हा तो बदल मी का केला नाही याबद्दलचं माझं उत्तर आधी त्यांना मी सांगितलेलं असायचं कुठेतरी. आणि नंतर लक्षात येतं की आपल्याला काय पद्धतीने ते काम करायचं आहे. त्यामुळे कधीच असं झालं नाही की बऱ्याच वेळेला एक मोठी ती कदाचित ॲड एजन्सीचं हे असतं की क्लायंटला पाहिजे तसं आवडलं तसं डिझाईन झालं नाही. आणि मी नेहमी सांगायचो की क्लायंटची आवड किंवा माझी आवड महत्त्वाची नाही, काय करणं गरजेचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते काय करणं गरजेचं आहे याचं उत्तर केवळ आपल्याला आपले कस्टमरच देऊ शकतील. आपल्याला जो टार्गेट ऑडियन्स आहे तोच देऊ शकेल, आपल्याला जो आपला युजर आहे तोच देऊ शकेल. हे सगळे ते डिझाईनचे संस्कार होते. आणि ॲडव्हर्टायझिंगचे आधीपासून होतेच, त्यामुळे माझ्यापासून ॲडव्हर्टायझिंग वेगळं काढणं मला शक्य नव्हतं. पण डिझाईनचे संस्कार त्याच्यानंतर झाल्यामुळे ते अजून जास्त चांगल्या पद्धतीने अपग्रेड होत गेलं. मला ते 2 प्रश्न सुचत आहेत, मी क्रमाक्रमाने दोन्ही विचारणार आहे. एक म्हणजे वडील कॉपी रायटिंग बॅकग्राऊंडचे, यू आर नेक्स्ट जनरेशन, यू आर फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड. तर व्यवसायातला जो जनरेशन गॅप असतो आणि 2000च्या आसपास समजा तू आला असेल तर वातावरण बदलतं आहे, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट, व्हिज्युअल ॲड्स, तर ही जनरेशन गॅप आली का आणि ती कशी सांभाळली गेली? सो ती मला असं वाटतं कुठल्याही व्यवसायात ती जनरेशन गॅप येतेच. म्हणजे जेव्हा वडील आणि मुलगा किंवा नेक्स्ट जनरेशन एकत्र काम करतात तेव्हा ती गॅप असतेच. आणि पहिल्यांदा तर ती मान्य करणं अपेक्षित आहे. त्यामुळं पहिले काही दिवस नाही, अगदी आत्तापर्यंत जोपर्यंत वडील होते तोपर्यंत माझे आणि त्यांचे क्रिएटिव्ह डिफरन्सेस व्हायचे. कधी मी त्यांना कन्व्हिन्स करायचो, कधी ते कन्व्हिन्स व्हायचे. सो क्रिएटिव्ह डिफरन्सेस आमचे पहिल्या दिवसापासून होते आणि ते बऱ्यापैकी हेल्दी होते. मला हे लक्षात खूप आधी आलं होतं की साधारणतः शाळेच्या वयापासून की नवीन काही सुचलं की ते मला सांगतायत. वडील नवीन कॉपी लिहिली की ते मला वाचून दाखवायचे, ते म्हणायचे बघ काय वाटतंय. सो त्यांना माझं पर्स्पेक्टिव्ह कुठंतरी महत्त्वाचं वाटतं हे मला लक्षात आलं होतं. आणि फक्त तो का महत्त्वाचा वाटतोय, तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे कळण्या इतपत मॅच्युरिटी नव्हती. आणि मग हे लक्षात आलं की अरे हां, आपल्याला याच्यातलं काही अँगल समजतात आणि काही समजत नाही. आणि जेव्हा नंतर असं होत गेलं की त्यांचं काम सोपं व्हायला लागलं मला सांगितल्यामुळे, तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की अरे हा थोडासा बॅलन्स घेऊन उभा राहतोय त्याचा किंवा त्याच्या 4 गोष्टी विचार करायला शिकतोय. या सगळ्या ह्याच्यामध्ये डिफरन्सेस हे होतात आणि ते 2 जनरेशनचे ऑपरेशनल डिफरन्सेस खूप असतात की प्रत्येकाची वर्किंग स्टाईल वेगळी असते. कदाचित वडील म्हणून त्यांची विचार करण्याची जी एक स्टाईल असेल किंवा स्टाईल ऑफ ऑपरेशन असेल ते असं होतं कारण ते मिनिमम लोकांवर काम करत होते. ते काही खूपच लहान होतं आमचं ऑफिस तेव्हा, लिमिटेड लोकं होती काम करणारी. आणि माझं असं म्हणणं होतं की आपण हे टीमवर्कचं काम आहे, हे कोलॅबरेशनचं काम आहे, आपण लोकांना घेतलं पाहिजे. खूप हे हळूहळू बदल करायला सुरुवात केली. ॲक्च्युली ते होत गेले बदल असं. आणि या सगळ्याच्या ट्रान्झिशनमध्ये एक सुदैवानं किंवा दुर्दैवानं असं झालं की काही त्यांच्या आजारपणामुळे ते थोडेसे 100% इन्वॉल्ड नव्हते पूर्ण कामामध्ये. त्यांची हळूहळू इन्व्हॉल्वमेंट ही जवळपास ऑलमोस्ट अराउंड 30-40% आली होती. त्याच्यानंतरच्या काही काळामध्ये ते एकदम ऑकेजनली येणं सुरू झालं होतं त्यांचं. सो त्या निमित्ताने त्या काही कारणामध्ये आम्हाला थोडासा, मला आणि माझ्या मोठ्या भावाला या सगळ्यासाठी काम करण्यासाठी वेळ मिळाला. या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला कुठेतरी एक
जबाबदारी उचलावी लागली, अशा पद्धतीच्या खूप गोष्टी चेंजेस झाल्या. आणि त्यामुळे थोडंसं कदाचित ते हँडओव्हर जो म्हणतात एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनचा, तो त्या निमित्ताने झाला असेल. पण तो स्मूथ नसतो. तो होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. बऱ्याचशा वेळेला काही गुजराती आणि मारवाडी फॅमिलीजमध्ये तो एक जे स्मूथ ट्रान्झिशन ऑफ बिझनेस होताना मी बघितलं आहे. त्यांच्याकडे कदाचित पिढ्यानपिढ्या किंवा खूप बिझनेस फॅमिलीज एकत्र काम करत असल्यामुळे का होईना असेल, पण एका पद्धतीचा एक स्मूथनेस असतो बिझनेस हँडओव्हर करतानाचा. सगळीकडेच तो तेवढा स्मूथ असतो अशातला भाग नाही, पण असतो बऱ्यापैकी. कारण काहीतरी एक नॉमेनक्लेचर ठरलेलं असतं, एक फ्रेमवर्क ठरलेलं असतं. तसं बऱ्याच वेळेला मराठी घरांमध्ये दिसत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला आज मी जेव्हा क्लायंटबरोबर काम करतो किंवा करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची सेकंड जनरेशन आलेली असायची आणि त्यांचे कॉन्फ्लिक्ट मी नेहमी बघायचो. आणि मग कधी कधी मुलगा येऊन बोलायचा आणि कधी कधी वडील येऊन माझ्याशी बोलायचे. आणि मग हे लक्षात यायचं, कधी कधी काका येऊन बोलायचे त्याचे. आणि मग हे लक्षात आलं की अरे, या जर गोष्टी होत असतील तर त्याच्यातून मला खूप शिकण्यासारखं आहे. आणि मग मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूचा, माझ्या वडिलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू या सगळ्याबद्दल काय असू शकेल असा विचार करून काही गोष्टी थोड्याशा स्मूथ पद्धतीने करता येतील का, अशा पद्धतीचा एक विचारसरणी डेव्हलप झाली. हे झालं व्यावसायिक अंग. पण एक म्हणजे ज्यांना ॲड हा प्रकार माहिती आहे त्यांच्यासाठी त्याच्यात दोन भाग असतात, की एक डिझाईन आणि एक कॉपी. असं म्हणतात की कॉपी लक्षात राहते, स्लोगन्स लक्षात राहतात, आणि त्या मानानं डिझाईन किती भारी असलं तरी विसरतं. तू डिझाईन बॅकग्राऊंडचा आहेस, वडील म्हणजे कॉपीच्या बॅकग्राऊंडचे होते. तर तुझं या द्वंद्वाबद्दल काय मत आहे? सो वडिलांनी ज्या पद्धतीचं कॉपी रायटिंग केलं त्या पद्धतीमध्ये मी एक गोष्ट ॲक्सेप्ट केली होती आल्या आल्या सेतूमध्ये, की डॉमिनन्स हा कॉपीचाच राहील. जोपर्यंत एक वाचक तसा असेल, जोपर्यंत ग्राहक तसे असतील, किंवा जोपर्यंत माझ्या वडिलांची काम करण्याची इच्छा असेल, तोपर्यंत कॉपीचा डॉमिनन्स राहील हे मी मान्य केलं होतं. सो त्याच्याबद्दल कुठेतरी कॉन्फ्लिक्ट तयार करणं हा काही उद्देश नव्हता. तोपर्यंत मी माझा रोल असा विचार केला होता की अरे, कारण जसा डिझाईनमध्ये टायपोग्राफी हा पण एक प्रकार असतो, की तुमच्याकडे जे शब्द आहेत ते तुम्ही त्याची अरेंजमेंट अशा पद्धतीने करू शकता का की ज्यामुळे लोकांपर्यंत ते चांगलं पोचू शकेल. दुसरी गोष्ट, आपल्याकडे तेव्हाचे बरेचसे क्लायंट होते ते खूप लोकल क्लायंट्स होते आणि त्यामुळे त्यांचे बजेट लिमिटेड असायची आणि तेव्हाचे प्रिंट ॲडचे रेट वगैरे खूप बऱ्यापैकी जास्त होते. त्यामुळं कमी जागेमध्ये गोष्टी बसवून योग्य पद्धतीचा मेसेज आणि त्याचा इम्पॅक्ट येणं ही फार महत्त्वाची गोष्ट होती. त्यामुळे कुठेतरी एक टायपोग्राफिक डिझाईनला जास्त महत्त्व होतं. सो तेव्हाची त्या सिच्युएशनची, त्या कॉन्टेक्स्टची गरज काय आहे हे समजून घेऊन डिझाईन करणं हा कायमच एक अप्रोच मी पहिल्यापासून ठेवला होता. आणि जेव्हा असं लक्षात आलं की अरे, आपल्याला थोडासा स्कोप मिळतो आहे किंवा डिझाईनमध्ये चेंज होऊ शकेल किंवा आपल्याला अशा पद्धतीचं क्लायंट आहे जिथे आपल्याला हे दाखवता येऊ शकेल, तिथे डिझाईनमधून तो जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येऊ शकेल का, असा प्रयत्न करत गेलो आम्ही. सो स्ट्रॅटेजी म्हणून एकच गोष्ट ठरवली होती की कुठल्याही पद्धतीने टाईपकास्ट होऊन द्यायचं नाही हे सगळं काम. की माझी सेतूची एक डिझाईन स्टाईल तयार झाली आहे असं न होता, त्या क्लायंटला, त्या प्रॉडक्टला, त्याच्या ग्राहकांना कशाची गरज आहे त्या गोष्टीला प्राधान्य देणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. सो कायम त्याच्यावर जास्त काम केलं गेलं. मग कधी जर त्याच्यामुळे जर कॉपी महत्त्वाची असेल तर ऑब्व्हियसली आमच्याकडे चांगले कॉपीरायटर होते. तोपर्यंत नवीन टीम जॉईन झाली होती, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करणारी टीम जॉईन झाली होती. सो त्या पद्धतीने त्याचा प्राधान्यक्रम ठरवत गेलो आम्ही. नाही, हे फार इंटरेस्टिंग आहे की कित्येकांना असं एक असतं की आपलं काम आपलं सिग्नेचर असावं. म्हणजे कडेला काही नाव लिहिलं असो का नसो, पण ह्यातनं कळावं की हे आम्ही केलंय. मग स्टाईल, हे ओव्हरऑल फॉन्ट, एखादी ठराविक सिम्बॉलिक. तू म्हणतोस ते त्याच्या बरोबर उलट आहे की त्याच्या क्लायंटनुसार ते घडावं आणि तुमचं त्याच्यावर इम्प्रेशनच नसावं. म्हणजे इम्प्रेशन नसावं ॲज इन एक साचीपणा नसावं. हा थॉट कुठून आला आणि हा झाला का यशस्वी असं करायला, म्हणजे की आपलं इम्प्रेशन नाही पण आपलं काम बोलतं? सो तरी असे बरेच लोक आहेत जे ओळखू शकतात जाहिराती आमच्या. ओके. पण त्याचं क्रेडिट त्यांच्या ऑब्झर्वेशन कॅपॅसिटीला जातं, आम्हाला नाही. कायम आणि आजही हेच राहिलं. आणि हे जे होते ते डिझाईनचे संस्कार होते की जिथे युजर महत्त्वाचा आहे. आणि माझ्यासाठी तो युजर आहे तो कधी तेव्हा टार्गेट ऑडियन्स असतो, तो कधी जो वाचक आहे तो असतो, ज्याचा तुमच्या प्रॉडक्टशी काहीही संबंध नाही पण तो पेपर वाचतोय अशी व्यक्ती असते. जो रस्त्यावरून जाताना तुम्हाला काहीही त्याला घेणं देणं नसताना पण त्याने त्या होर्डिंगकडे त्याचं लक्ष जाईल असा माणूस असतो.
कधी कधी तो सोशल मीडियावर ज्याला अजिबात त्या ब्रँडबद्दल काहीही इंटरेस्ट नाही अशा पद्धतीचा एखादा माणूस असतो ज्याच्यामध्ये ज्याच्याबरोबर तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचं असतं. कधी कधी तुम्हाला असा एक माणूस असतो की जो टी व्ही सिरियल बघायला बसलाय पण तरी तुम्हाला तुमची जाहिरात त्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे. सो ही सगळी लोक आहेत ही तुमच्या जाहिरातीसाठी जगत नाही आहेत. त्यांच्याशी तुम्हाला त्यांचा जे काही ते करतायत त्या सगळ्यातला वेळ बाजूला काढून तुम्हाला त्यांचं अटेन्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं की 2 मिनटं मला द्या, 2 मिनटं मला हे सांगायचं आहे किंवा मला 2 क्षण द्या, मी तुम्हाला 2 क्षणामध्ये माझं कॉन्व्हर्सेशन सुरू करतो. तर हे जास्त महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या युजरची तेव्हाची त्याची परिस्थिती काय हे समजून घेऊन तुमचं मेसेजिंग करणं गरजेचं आहे. मग ते शब्द आहेत का, ते व्हिज्युअल आहे का, की तो रंग आहे का, तो व्हिडिओ आहे का, तो काय, त्याच्याने तसा फार फरक पडत नाही. तुम्हाला काय म्हणायचं हे फार महत्त्वाचं आहे. शब्द हे माध्यम आहे त्याचं, चित्र हे माध्यम आहे त्याचं, त्याच्याकडे ते माध्यम म्हणूनच बघायला पाहिजे. ओके. पण हे सगळ्याच्या आधी येते ती आयडिया, म्हणजे आता मी थोडं सेतूकडून जनरल विषयाकडे येतो, की एखादी गोष्ट सुचती म्हणजे नक्की काय होतं, की असं म्हणतात नाही कॅम्पेन जमलंय पण ते सुचतं कसं? सो त्याची काही एक थॉट प्रोसेस अशी एक असू शकेल, जशी डिझाईनमध्ये डिझाईन थिंकिंगची एक थॉट प्रोसेस तयार केली आहे लोकांनी. एक प्रोसेस आहे की ते कुठल्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडलं गेलं पाहिजे, त्याचा काही फीडबॅक घेतला पाहिजे, एम्पथीपासून त्या याची सगळ्याची प्रोसेसची सुरुवात झाली पाहिजे. अशी काही थिंकिंगची कुठली त्याचा कुठला पॅटर्न नाही किंवा त्याची कुठली एक प्रोसेस लोकांनी, क्रिएटिव्ह थिंकिंगच्या वेगवेगळ्या प्रोसेस लोकांनी मांडलेल्या आहेत. पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉडक्टबद्दल विचार करता तेव्हा तुमचा त्याबद्दलचा रिसर्च खूप महत्त्वाचा असतो, की नक्की आपण कोणाशी बोलणार आहोत या प्रॉडक्टबद्दल, तो कुठल्या मनस्थितीमध्ये आहे, त्याचं या गोष्टीबद्दल एक XYZ गोष्ट किंवा प्रॉडक्टबद्दल किंवा सर्व्हिसबद्दल त्याची धारणा काय आहे, तो त्याच्याकडे कसं बघतो, या सगळ्याचा विचार करून तुम्ही एका अशा झोनमध्ये येता की ज्या झोनमध्ये तुम्ही त्याच्यासारखं वागायला लागता आणि मग तुम्हाला विचार करता की अरे काय जर आता सांगितलं तर मला पटेल, आणि कदाचित या पद्धतीने सांगितलं तर पटेल का त्याला दुसरंच काहीतरी सांगितलं तर पटेल का, कदाचित त्याला एखादं गाणंच ऐकवलं तर बरं वाटेल का, कुठल्या पद्धतीने त्याचं अटेन्शन मिळेल आणि त्या अटेन्शनला आपण चांगलं पॉझिटिव्हली कसं कन्वर्ट करू शकतो, या अशा काहीतरी एका ढोबळ मनाची एक प्रोसेस आहे आणि ती प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि त्याच्यातून ती तयार होते. आणि मग ते सुचतात तेव्हा 4-5 पर्याय त्याच्यासमोर येतात आणि मग असा विचार करतो की अरे हे करून बघूया, हे सांगून बघू, हे बोलून बघू, असं सांगून बघू, गाण्यातून सांगूया का, जिंगल करूया का त्याची, का त्याच्याशी फक्त आपण कॉन्व्हर्सेशन करूया का, त्याला आपण एकच शब्द सांगूया की त्या एका शब्दामधून आपल्याला लोकांपर्यंत पोचता येईल, असं एखादं एकच वाक्य सांगूया का की ज्याच्यातून लोकांना असं वाटेल की अरे ह्यांना काहीतरी वेगळंच सांगायचं आहे, जसं ते तुमचं आमचं ठरलंय सारखं कॅम्पेन आहे, सक्सेसफुल कॅम्पेन आहे. का ते लोकांना पटलं, कारण लोकांना असं वाटलं की अरे ह्यांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे, आपल्याला ह्यांच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे जे ते सांगू शकत नाही आहेत, आणि मग लोकांनी त्याच्यावरचा त्यांचा स्वतःचा टाईम स्पेंड वाढवला त्या विचार करण्यावरचा. सो सुचण्याची प्रक्रिया ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. त्याच्यावर तेवढा वेळ घालवता आला पाहिजे, त्याच्यावर तेवढा लोक विचार कसं करतायत याच्याबद्दलचं एक ऑब्झर्वेशन स्वतःचं डेव्हलप करावं लागतं. आणि ते जेवढं चांगलं करू शकतो आपण, ती जेवढी प्रोसेस आपण जास्त चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करू, तेवढं मला वाटतं सुचणं सोपं होऊन जातं. थोडक्यात परकाया प्रवेश हा फक्त नटाची मक्तेदारी नाहीये, तुमच्यासाठी ते कदाचित जास्त प्रत्येक जणासाठी तो करावा लागतो आणि तो तुम्ही जेवढा चांगल्या पद्धतीने कराल, जेवढा ऑथेंटिकली आणि ऑनेस्टली कराल, तेवढा तो चांगला होतो. खूप लोक असं म्हणतात क्रिएटिव्ह क्षेत्रातली की मला जस्ट सुचलं, म्हणजे मला एक ब्रेनवेव्ह आली आणि इट जस्ट हॅपन. तर असं खरंच काही मॅजिक बिजिक घडतं का, इतके दिवस जे साचून बेचून राहिलेलं असतं ते फक्त त्या क्षणी कागदावर येतं? माझा त्याचा स्पॉन्टेनिटी आहे ना, ही मला खरं तर कधी कधी दैवी देणगी वाटते, की तुम्ही बऱ्याच वेळेला खूप एखाद्या गोष्टीचा विचार करून त्याच्यावर रिसर्च करता, सगळं करता, पण जेव्हा सुचण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला असं काहीतरी सुचतं ज्याचा तुमचा रिसर्चशी संबंध असतोच असं काही नाही. पण ॲट द सेम टाईम प्रत्येक माणसाने कुठेतरी, मला असं वाटतं, एक नम्रपणे आणि ऑनेस्टली एक मान्य करायला पाहिजे गोष्ट, की मला जे सगळं सुचतंय ते काही माझी मक्तेदारी नाही, ते मला कुठून तरी येतं आहे. हे मी कोणाचं तरी साहित्य वाचलं आहे, कोणाची तरी कविता वाचली आहे, कोणाचं तरी गाणं बघितलं आहे, कोणाचं तरी भाषण ऐकलं आहे,
आणि त्याच्यामधून तयार झालेली स्पॉन्टेनिटी आहे. माझे जे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यातून स्पॉन्टेनिटी तयार झाली. सो हे सगळे संस्कार आहेत ना परत, आणि हे सगळे संस्कार आहेत ते दुसऱ्यांचे आहेत. त्यामुळे ओरिजिनॅलिटीबद्दल लोक जो क्लेम करतात तो मला कम्प्लिटली फेक वाटतो. कारण असं काही कुणी ओरिजिनल घेऊन आलंय आणि असं जे आहे ते बघतोय आपण, त्याच्यातून 4 गोष्टी सुचतात आणि त्याच्यातून नवीन काहीतरी तयार करतोय आपण. एक गोष्ट आहे ती म्हणजे सुचणं, याच्याविषयी आपण खूप बोललो. आणि दुसरं म्हणजे सुचलेल्या लोकांनी ऍक्सेप्ट करणं. म्हणजे रूढार्थानं एखादी जाहिरात, एखादं कॅम्पेन यशस्वी होणं. तर हे तू कसं मेजर करतोस? म्हणजे क्लायंटला खूप लीड्स मिळालं तर यशस्वी झालं का, लोकांनी लक्षात ठेवलं तर यशस्वी झालं का, तुला समाधान वाटलं म्हणून यशस्वी झालं? सो क्रिएटिव्हिटीचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. आणि कधी कधी आपण एखादी छान कविता वाचतो आणि असं वाटतं की अरे काय छान कविता लिहिली, आणि हा 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 थॉट मलाही सुचू शकला असता. असं जेव्हा एखाद्याला समोरचं वाटतं तेव्हा ती खूप मोठी अप्रिसिएशन असतं. जाहिरातीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं 2 पद्धतीने बघायला पाहिजे. माझा स्वतःची जर एक धारणा म्हणून किंवा भूमिका म्हणून बघितलं तर मला असं वाटतं की तो एक व्यवसाय आहे आणि तुमची व्यावसायिक गरज आहे जाहिरात ही. आणि ती करत असताना काहीतरी गोष्ट साध्य होण्यासाठी आपण हे करतोय. बरोबर. त्याचं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आणि तुमच्या क्लायंटचं ऑब्जेक्टिव्ह सेम पाहिजे. मी जर असं ठरवलं की मला अवॉर्ड पाहिजे आणि क्लायंटला असं वाटतं की मला माझं प्रॉडक्ट विकायचं आहे, तर आमचं ऑब्जेक्टिव्ह सेम नाही असू शकत. आमची सक्सेस डेफिनेशन सेम असायला हवी. आणि ती जर सेम असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला मेजर काय करायचं आहे. जर मी किती पर्सेंटनी माझा सेल वाढला हे जर आमच्या दोघांची सक्सेस डेफिनेशन असेल तर तीच मोजायला हवी. जर असं असेल की मला ह्या जाहिरातीतून मला अजिबात सेल एक्सपेक्टेड नाही आहे, पण मला असं वाटतं की 4 लोकांच्या लक्षात माझा ब्रँड राहावा किंवा माझं प्रॉडक्ट राहावं किंवा माझी सर्व्हिस लोकांच्या लक्षात राहावी, आणि ती जर लोकांच्या लक्षात राहिली तर माझं काम झालं. ही जर तुमची सक्सेस डेफिनेशन आहे तर तीच मेजर करायला हवी. सो तुम्ही कुठल्या ऑब्जेक्टिव्हने या सगळ्याची सुरुवात करता हे मला असं वाटतं बघणं फार गरजेचं आहे. आणि सगळे पॅरामीटर काही फक्त नंबर्समध्ये मिळत नाहीत. जसे आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये आज ते सगळे नंबर्समध्ये मिळतात, तसे ऑफलाईन मार्केटिंगमध्ये सगळ्या गोष्टी काही नंबर्समध्ये कळत नाहीत. कधी तुम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरूपात कळतात, कधी तुम्हाला प्रॉडक्टबद्दल मागणी वाढली की त्याच्यामधून कळतात, कधी तुम्हाला दुकानामध्ये काही लोक येऊन सांगतात की आम्हाला हे सगळं आवडलं. म्हणजे मला असं आठवते की माझ्या वडिलांनी एक केलेली जाहिरात होती आणि ती केल्यानंतर त्या क्लायंटनं त्या दिवशी सकाळी फोन केला आणि एका व्यक्तींनी फोन केला आणि त्यांचा फोन आल्यानंतर त्यांच्या पीएने सांगितलं की तुम्हाला सुनीता देशपांडे म्हणून कोणाचा तरी फोन आला आहे. आणि ते म्हटले, त्यांनाही लक्षात नाही आलं की असं कोण या नावाचं असू शकतं, म्हणून त्यांनी फोन घेतला. ते म्हटलं की मी सुनीताबाई बोलते आणि भाईंना तुमच्याशी बोलायचं आहे. तुमची जाहिरात आजची आली ती आम्हाला दोघांनाही खूप आवडली आणि मग भाईंनी सांगितलं की मला फोन लावून द्या यांना. आता अशा पद्धतीची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर क्लायंट काय करू शकतो? सो प्रत्येकाचा तो पॅरामीटर वेगळा असू शकतो आणि कधी तो टँजिबल असेल, कधी तो टँजिबल नसेल. पण त्याबद्दलची क्लॅरिटी असणं फार महत्त्वाचं. राईट. आणि ती जर दिली नाही क्लायंटने तुम्हाला तर तुम्ही त्यांच्याकडून घेतली पाहिजे मागून. एकत्र बसून ठरवली पाहिजे की आपल्याला हे साध्य करायचं आहे का, चला आपण ह्याच्यासाठी काम करूया. बरोबर. आपण या सगळ्या थॉट लेवलला खूप बोलतोय, पण मला हे नक्कीच विचारायचं आहे की आता एवढ्या वर्षाच्या प्रवासात तुझ्या मते यशस्वी झालेली, आवडलेली, तुला लोकांना जी शेअर करावीशी वाटतात अशा काही कॅम्पेन्स मला ऐकायला आवडतील तुझ्या? सो बऱ्याच वेळेला कॅम्पेन म्हणून त्याचा ज्या कमर्शियल जाहिराती असतात त्या बऱ्याच वेळेला मेमोरेबल असतातच असं नाही, आणि बऱ्याच वेळेला मेमोरेबल असतात त्या कमर्शियली नक्की व्हायबल असतात किंवा असंही झालेलं आहे. मागच्या वर्षी मला वाटतं आम्ही सुहाना नावाच्या एका ब्रँडसाठी काम करतो आणि त्यांच्यासाठी जेव्हा जाहिरात करायचं ठरलं तेव्हा ॲक्च्युली क्लायंटनी आमचं जेव्हा गप्पा चाललं होतं तेव्हा या स्पेसिफिक एखाद्या प्रॉडक्टसाठी जाहिरात करावी अशी चर्चाच झाली नाही आणि अशी काही रिक्वायरमेंटच नव्हती. आम्ही काम करता करता असं लक्षात आलं की अरे आपण आत्ताची दिवाळी आहे आणि कोविड नंतरची पहिली दिवाळी, आणि कोविडचा सगळा हे सुरू झाल्यानंतर पहिला लॉकडाऊन सगळ्याच लोकांच्यासाठी हा आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स होता.
तसा तो जाहिरातदार म्हणून नाही, आमच्या क्लायंटसाठी होता आणि जाहिरात एजन्सी म्हणून आमच्यासाठी होता. आणि मग आपण अशा वेळेस एखादी अशी जाहिरात तयार करून बघूया का की ज्याच्यातून लोकांना आपल्याला काहीतरी होप्स देता येतील. बरं. अशापासून सुरुवात झाली. आणि ती जाहिरात जी होती ती दिवाळीचा जो फराळ करतात त्या फराळाच्या मसाल्यांची होती. आणि चकली चिवडा मसाला किंवा भाजणी किंवा अशा पद्धतीची एकदम अनकन्व्हेन्शनल प्रॉडक्ट. त्याच्यासाठी मी पण आधी कधी जाहिरात केली नव्हती. मसाल्यांच्या ब्रँडसाठी केली होती त्याच, पण स्पेसिफिक त्या प्रॉडक्टसाठी केली नव्हती. पण असं लक्षात आलं की अरे दिवाळी लोक करतील का यावर्षी? कोविडमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनप्रेडिक्टेबिलिटी आहे मार्केटमध्ये, इकॉनॉमिक सिच्युएशन फार काही बरी नाही आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये ते करतील का दिवाळी साजरी? तर ॲक्च्युली मला तेव्हा असं वाटलं की अरे कुठल्याही घरामध्ये बाकी काही नाही झालं तरी बेसिक 4 गोष्टी केल्या जातीलच. पणती लावली जाईल, आकाशकंदील लावला जाईल आणि घरामध्ये फराळाच्या 4 गोष्टी केल्या जातील. आणि त्याच्यावर काही झालं तरी त्या घरातली गृहिणी कॉम्प्रोमाइज नाही करणार. ह्या 3 तर गोष्टी नक्की करेल. म्हणजे तर ते नक्की आपलं प्रॉडक्ट विकत घेतील कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. मग आपण अशा पद्धतीची जाहिरात करूया की जेणेकरून जाहिरातीचं त्याच्यामधून त्यांना दिवाळी साजरी करावीशी वाटेल. बऱ्याच वेळेला असं असतं की मला नेहमी असं लहानपणी वाटायचं की रामायण महाभारत रविवारी सकाळी असायचं तेव्हा ज्या जाहिराती लागायच्या ते बघून असं वाटायचं की अरे आज संडे आहे. त्या जाहिरातींमुळे संडेचं एक वातावरण तयार झालं होतं. आता ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून असेल तेव्हा कधी त्याचा तसा विचार केला नाही, पण त्याच्यातल्या काही जाहिराती लागल्यावर असं वाटायचं की हा छान सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यातली आयडियल सिच्युएशन दाखवलेली असते जाहिरातीत नेहमी. तर आपण तसा एक माहोल तयार करून लोकांच्या समोर मांडलं तर काय होईल? आणि म्हणून मग आम्ही एक छोटीशी टॅगलाईन तयार केली. प्रशांत दामले होते त्या जाहिरातीमध्ये की यावर्षी लोक घरचं खातील हे आम्हाला माहिती होतं. त्या जाहिरातीमध्ये त्यांचा असा एक डायलॉग आहे, 3-4 जाहिराती शूट केल्या होत्या आम्ही टेलिव्हिजन कमर्शियल, की यावर्षीची दिवाळी जरा वेगळी आहे म्हणूनच होऊ द्या घरचं. जो टिपिकली आपण एक हॅशटॅग नेहमी ऐकतो, होऊ द्या खर्च. तर यावर्षी खर्च करू नका, यावर्षी घरचं खावा. सो अशा पद्धतीने तो रिप्लेस केला होता आणि लोकांना ती कल्पना म्हणून पण आवडली. त्याचा खपही चांगला झाला आणि लोकांनी एकदम कमर्शियल जाहिरात असून सुद्धा त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं. आय थिंक कधी जेव्हा तुम्ही या सगळ्या चौकटीत राहून बरं काम करू शकता तेव्हा त्याचं कौतुक वाटतं तुम्हाला. बरोबर. सो बरीचशी उदाहरणं देता येतील ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टी केल्यात, पण अशी काही उदाहरणं जिथे कन्स्ट्रेंट्स जास्त असतात आणि तरी तुम्ही जेव्हा चांगलं काहीतरी करू शकता तेव्हा तुम्हाला त्याचं एक सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं. बरोबर. हा जो विषय आहे की म्हणजे कमर्शियल सक्सेस पण मिळणार, कारण आपण असं म्हणतो की आर्ट म्हणून भारी पण कमर्शियल व्हायबिलिटी नाही आणि सो कॉल्ड कमर्शियल फिल्ममध्ये आर्ट नाही किंवा ते स्टँडर्ड नाही. तर तुमच्या बाबतीत असं होतं का की व्यावसायिक यश आणि कलात्मक गुणवत्ता ह्याच्यात प्रायोरिटी, याच्यात प्रेफरन्सेस आणि मग नक्की काय जमलं? कारण अशी ही जी होऊन द्या घरच्यासारखं काही कायम सापडत नसेल तर मग त्यावेळेला काय करतो? सो त्या वेळेसचा तेव्हाचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याबरोबर एक ऑनेस्टी आपण मेंटेन करणं फार गरजेचं आहे असं मला लक्षात येतं की इफ दॅट ऑब्जेक्टिव्ह, इफ यू आर ऑनेस्ट इनफ अबाउट दॅट ऑब्जेक्टिव्ह यू विल स्टार्ट क्रिएटिंग ऑनेस्ट सोल्युशन्स. आणि आय थिंक दॅट ऑलवेज वर्क्स. आणि ते जर तुम्ही करत राहिलात आणि ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलात तर कायम तुमचं वेगळेपण लोकांना पण लक्षात येईल, तुमच्या क्लायंटना पण लक्षात येईल आणि ग्राहकांना पण लक्षात येईल. जर तुम्ही ऑनेस्ट एफर्ट केला नसेल तर नक्की त्यांना लक्षात येतं की अरे ह्याच्यात काहीतरी चुकलं आहे, हे बरोबर नाही आहे किंवा ह्याच्यात काहीतरी योग्य पद्धतीने हे झालेलं नाही आहे, हे त्यांना नक्की लक्षात येतं, त्यांच्या डोळ्यात येतं. एक व्यावसायिक प्रश्न की जाहिराती तशी ॲबस्ट्रॅक्ट आहे. म्हटलं तर 3च शब्द लिहायचे, ते एकच घोषवाक्य लिहायचं आहे, म्हटलं तर खूप काम करायचं. तर जाहिरात या व्यवसायाला भारतात विशेषतः महाराष्ट्रात पुरेसं मानधन म्हणजे पुरेसा पैसा जाहिरातीतनं मिळतो? सो हो आणि नाही असं मी दोन्ही उत्तर देईन त्याचं. तुम्हाला तो डिमांड करावा लागतो नंबर 1. आणि तो डिमांड तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही त्याच्यावर तितक्या आत्मविश्वासाने काम कराल. आणि अदरवाईज तुम्ही तो मागण्यात तो जो काही पैसा आहे जो तुम्हाला योग्य वाटतो, तुमच्या कष्टांसाठी तुम्हाला जो योग्य वाटतो, हा तोपर्यंत तुम्ही त्या कॉन्फिडेंटली मागू शकत नाही, कन्व्हिक्शननी मागू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे ऑनेस्ट एफर्ट देत नाही.
आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की अरे हां, या पद्धतीने मी हे काम करू शकतो आणि त्याचा त्याला फायदा होऊ शकतो आणि या पद्धतीच्या विविध गोष्टींची काळजी मी त्यात घेतलेली आहे की बाबा ही चूक होणार नाही, कोणालाही असं गैरसमज वाटणार नाही. साधी ऑफरची पण जेव्हा आम्ही जाहिरात करतो तेव्हा मी नेहमी बऱ्याच वेळेला क्लायंटला सांगत आलो की ऑफरची जाहिरात करत असताना उलट ती ऑनेस्टी 100% जपणं गरजेचं आहे. कारण ऑफरमध्ये आपण फसवलं गेलो आहे या पद्धतीची भावना पटकन येऊ शकते. बरोबर. त्यामुळे एखादी ऑफर लोकांच्या समोर मांडताना तुम्ही अशा पद्धतीने मांडता की त्यांना ती फसवली गेली असं नाही वाटतं का? ओके. मग तुम्ही कोपऱ्यात कुठेतरी लिहू नका टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय. तुम्ही ते ठळकपणे लिहा. लोकांना सांगा की हे टर्म्स याच्यावर अप्लाय आहेत, या टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय आहेत. सो ही ऑनेस्टी तुम्हाला ते कल्चर म्हणून आणावी लागेल त्यामध्ये. बरं. ओके. ह्या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट अशी मला जाणवते की ज्या कालावधीत तू काम करतोयस त्या कालावधीत सातत्यानं माध्यमं बदलत गेली. म्हणजे पहिल्यांदा प्रिंट ॲड, त्यातल्या त्यात होर्डिंग्स, मग टी व्ही 2000 नंतर खूप खाजगी चॅनल्स आले आहे, मग आता ऑनलाईन आलं आहे, तुम्ही डिजिटल खूप करताय, खाजगी रेडिओ 2002च्या नंतर महाराष्ट्रात खूप वाढला. तर या बदलत्या मीडियम्सना तुम्ही कसे सामोरे गेलात आणि एक कॉपी बेस्ड म्हणजे कॉपी ताकद असणारी एजन्सी इथंपासून ते सगळं म्हणजे तू उल्लेख केलास TVCचा, प्रशांत दामलेंचा, तर हे ट्रान्सफॉर्मेशन कसं घडवलं? सो एक मला असं वाटतं त्याच्यामधला एक जर चांगली गोष्ट किंवा आम्ही करू शकलो असू तर आम्ही या सगळ्याकडे माध्यम म्हणून बघत राहिलो की जर आज माझ्याकडे प्रिंट ॲड हे माध्यम आहे तर उद्या माझ्याकडे सोशल मीडिया हे माध्यम आहे. शेवटी तुम्हाला कम्युनिकेटच करायचं. लोक जे जास्त बघतायत त्या ठिकाणी तुम्हाला जास्त काम करावं लागेल. आज जर मी तुमच्याही घरामध्ये कुठल्याही घरामध्ये विचारा की लोक न्यूजपेपर उघडून बसतात आणि मोबाईल बघतात हातात आणि नंतर लक्षात येतं की न्यूजपेपर वाचूनच झाला नाही आणि मोबाईलवरच आपण 4 गोष्टी बघितल्या. सिमिलरली अशी पण काही लोक असतील की जी फक्त न्यूजपेपर मोबाईलवरच वाचतात आणि सिमिलरली अशी काही लोक असतील की जी फक्त न्यूजपेपर वाचतात आणि मोबाईल बघत नाहीत. सो आपल्याकडे हे मल्टिट्यूड्स जे आहेत ना ते आहेत हे मान्य केलं पाहिजे. जे जाहिरातीमध्ये बऱ्याच वेळेला कोहोर्ट्स किंवा स्पेसिफिक असे एक ग्रुप्स तयार करतात की हा असा ग्रुप आहे जो हेच करेल तेच करेल. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे इतकं सिम्प्लिफाय लोकांनी करू नये किंवा जाहिरातदारांनी करू नये आणि ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री असू दे किंवा ओव्हरऑल इकॉनॉमिक इंडस्ट्री असू दे इतकं सिम्प्लिफिकेशन वर्ल्डमध्ये करू नये. कारण हे मिथ आहे की एक व्यक्ती आणि एक समूह ग्रुप ऑफ पीपल एकच पद्धतीने फॉलो करेल असं काही होतं असं मला वाटत नाही. आपल्याकडे तुम्ही बघा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की मित्र असतात आपले की आपण कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये कुठेतरी ब्लॅक कॉफी पितो आणि नंतर असं वाटतं की अरे जाता जाता तिकडे चहा पिऊ आणि म्हणून बाजूच्या टपरीवर जाऊन चहा पण पितो आणि ही सेम व्यक्ती आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्याशी बोलणार नाही किंवा हे अशा पद्धतीचं नाही, पण त्या टार्गेट ऑडियन्सचं तुम्ही एक कॅरेक्टर स्केच करता तेव्हा तुम्ही फक्त त्याचा एकाच अँगलने जो विचार करतात तो करून भागणार नाही आणि त्यामुळे त्याची जाणीव आपण ठेवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा जाहिरात करतो आपण किंवा कुठलंही मीडियम वापरतो तेव्हा ही मीडियम कन्झ्युम करणारी लोक कोण आहेत? शेवटी आपले तुमच्या माझ्यासारखी लोक आहेत आणि प्रत्येक वेळेला आपणच आयडियल टार्गेट ऑडियन्स आहोत असं पण वागून चालत नाही. तुम्हाला जाऊन बघावं लागतं, ऑब्झर्व करावं लागतं की ते कसं मोबाईल कन्झ्युम करतात. आज मला खूप महत्त्वाचा विषय वाटतो की माझ्या बिल्डिंगच्या खालचा समजा जर वॉचमन असेल तर तो मोबाईलचा वापर कसं करतो ह्याचं मला जाण असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण त्याचं डिजिटल मीडिया कन्झम्पशन आणि माझ्या मित्रमंडळींचं डिजिटल मीडिया कन्झम्पशन कम्प्लिटली वेगळं असेल. बरोबर. पण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो हा रिसर्चमधून येतो पण तो तुमच्या पर्सनल इंटरेस्टचा भाग असणं आवश्यक आहे. आणि ही एकदा थॉट प्रोसेस आपल्याला लक्षात आली की मग आपल्याला लक्षात येतं तुम्ही सहज जाता जाता कधीतरी मित्रमंडळी भेटलेली असतात आणि एकत्र ग्रुपमध्ये बसलेलो असतो आपण आणि मी कधीतरी त्यांच्या मित्राच्या बायकोला एक प्रश्न विचारतो की कुठला चॅनल फॉलो करता तुम्ही आणि मग लक्षात येतं की यूट्यूबवर ते XYZ चॅनल फॉलो करतात आणि त्यांनी असं ठरवलं की या रेसिपीसाठी ह्यांचा चॅनल केला पाहिजे फॉलो आणि या रेसिपीसाठी हा चॅनल फॉलो केला पाहिजे. हे इतकं त्यांनी त्यांच्या मनात ठरवून टाकलेलं आहे. आणि मग तुम्ही शेअर कसं करता असे 10 प्रश्न त्यांना बसल्या बसल्या विचारल्यानंतर लक्षात येतं की अरे लोकांचं मीडिया कन्झम्पशन वेगळ्या पद्धतीचं आहे आणि तुम्हाला त्या मीडियावर जाहिरात करायची आहे.
तुम्हाला ही माध्यमं आहेत हे जेव्हा तुम्ही लक्षात येतं तेव्हा तुम्ही त्याचं बाऊ नाही करत. आपल्याकडे बाऊ करण्याची खूप मोठी प्रथा आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात. तुम्हाला क्लायंटला तुम्हाला सांगता येतं की अरे हे तुम्हाला कळणार नाही, हे मलाच कळतंय म्हणून तुला मला याचे पैसे द्यायचे. पण असं राहिलं नाही. आता क्लायंटकडे पण एजन्सीच्या इतकीच हुशार लोक काम करतात. आणि हे आत्ताचे नाही, हे आधीपासूनचे आहेत. मग IIMचे सगळे बरेचसे IIM पासआउट जे होते ते एका काळी साधारण 80s 90sचा काळ जर बघितला तर ते क्लायंटच्या बाजूला जॉईन होत होते फक्त एजन्सीमध्ये. आणि जेव्हा क्लायंटकडे जॉईन व्हायला लागले तेव्हा एजन्सीजनी अशा लोकांना हायर करायला सुरुवात केली. तो या सगळ्यामध्ये बदल पहिल्यांदा क्लायंटच्या बाजूला घडतो. कारण त्यांना त्यांचा व्यवसाय, देर आर लॉट ऑफ थिंग्स ऑन स्टेक ऑन देअर साईड. सो त्यांना तो आधी त्यांच्या बाजूला घडतो बदल आणि मग एजन्सीच्या बाजूला घडतो. तर मुळात हे लक्षात घ्यायला हवं की तितकेच विचार करणारे लोक तिकडे आहेत. आणि म्हणून तुम्हाला माध्यमांचा विचार करताना त्याचा बाऊ न करता तुम्हाला ते समजून घेण्यासाठी काय करता येईल हे तुम्हाला कॉन्स्टंटली करत राहावं लागेल. आणि मग त्याच्यावर तुम्ही कसं कम्युनिकेट करता हे तुमच्या हातात आहे. बरोबर. पण ह्या बदलत्या माध्यमांमुळं जाहिरातींच्या शक्यता आणि म्हणून इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शनला स्कोप वाढला असं वाटतं का? म्हणजे कॉन्टॅक्ट द्यायचं झालं तर आता मीमही करता येतं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं 2.5, 3, 5 मिनिटाच्या स्टोरी टेलिंग ॲड करता त्याही करता येतात. तर ही फ्लेक्झिबिलिटी आणि ही वेगवेगळ्या पद्धती जाहिरात करायच्या या नव्या माध्यमानं दिल्या असं वाटतं का? 100% वाटतं. आणि मला हे 100% वाटतं की एजन्सीचा रोल हा खूप बदलत चालला आहे. हा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून बदलत चालला आहे की एकेकाळी अशी आपल्याकडे एक धारणा होती की एजन्सी म्हणून आणि स्टुडिओ म्हणून सगळं मीच करेन, जे शक्य नाही आहे. तुम्हाला इन्फ्लुएन्सरची जोड का घ्यावी लागते? कारण त्यांना स्टोरी टेलिंग जास्त चांगल्या पद्धतीने जमलंय जे तुम्हाला नाही जमलंय. आणि ते तुमचं काम नाही, कारण त्यांचा व्यवसाय म्हणून ते करतायत. एखादा इन्फ्लुएन्सर एखादी साधी गोष्ट ज्या पद्धतीने समजून सांगतो ते तुम्हाला सांगता येणार नाही, म्हणून तुम्ही त्याची मदत घेताय. हां, आता तुम्ही व्यवसाय म्हणून अशा 10 इन्फ्लुएन्सर्सना एकत्र आणून जर त्यांच्याबरोबर काम करू शकला तर ते कोलॅबोरेटिव्ह नेचरचं वर्क चांगलं होऊ शकतं, जे आज आम्ही रेग्युलरली करतो. जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हे सगळं कोलॅबोरेटिव्ह नेचर ऑफ वर्क आहे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सगळं तुम्ही नाही करू शकत. मग तुम्हाला स्ट्रॅटेजीवर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ब्रँड स्ट्रॅटेजी म्हणून काय ती ठरवावी लागेल आणि या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन तुम्हाला तुमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि एक क्लायंट किंवा एक प्रॉडक्ट काय काय गोष्टी करणार, इतकी माध्यमं वाढली आहेत, इतके पद्धतीचे लोक कंटेंट क्रिएटर्स तयार झाले आहेत, इतक्या पद्धतीची आपल्याकडे तर क्रिएटिव्ह ब्लास्ट आहे. म्हणजे तुम्ही मीम्स बघितलेत, एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर येणारे मीम्स बघितले तर लक्षात येतं की, किंवा एखादा इन्सिडेंट झाल्यानंतर हल्ली ब्रँड्स वेगळ्या पद्धतीचे सोशल मीडिया चॅनलवर जे क्रिएटिव्स करतात आणि हे करतात. क्रिएटिव्हिटीला म्हणजे सीमाच राहिलेली नाही कुठली. तुम्हाला अशा या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कोलॅबोरेटिव्ह नेचरने काम करणंच गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एजन्सीचा रोल खऱ्या अर्थाने बदलला आहे आता. या सगळ्यात असं म्हणतात की क्रिएटर इकॉनॉमी आली, एव्हरीबडी इज नाऊ कंटेंट क्रिएटर. तू म्हणलास तसं इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीत पटकन ग्लॅमरस होणं या पटकन चर्चेत येणं आणि पटकन विसरणं असं जेव्हा घडतंय, इन्स्टंट रिॲक्टिव्ह मीडिया आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर एखादा ब्रँड बनतो म्हणजे नक्की काय होतं आणि या ब्रँड बनण्याची प्रोसेस काय असते? सो मला असं वाटत नाही की याचं एक अल्टिमेट उत्तर मला देता येईल, कारण ही इतकी मोठी प्रोसेस आहे. सो एकदा ऑनेस्टली मी ते मान्य करतो की या सगळ्याची एक जर प्रोसेस अशी विचारली तर ते कोणी सांगू शकेल असं नाही. पण एकदा तुम्ही ठरवलं की तुमचं ब्रँडचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तो त्याची ब्रँड पर्सनॅलिटी काय आहे आणि त्याचा कॉन्व्हर्सेशनचा टाईप कसा असेल, आणि हे एकदा ठरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं किंवा काय नाही याची एक ब्रँड पॉलिसी आपोआप तयार होते. आणि ती फॉलो करत तुम्हाला तुमचे छोटे छोटे क्षण वेचत जात मग वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्व्हर्सेशन तयार करता येईल का तुम्हाला तुमच्या कस्टमर बरोबर, आणि मग डिजिटल मीडियाचा त्याच्यामध्ये कसा उपयोग होतोय, या सगळ्या गोष्टीत हळूहळू हळूहळू लोकांना बरोबर घेत जर आपण एखादी ब्रँड जर्नी तयार करू शकलो तर आय थिंक दॅट्स अ रिअल सक्सेस फॉर अ ब्रँड. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये नॉन ट्रान्झॅक्शनल आणि ट्रान्झॅक्शनल असे दोन्ही पद्धतीचं कम्युनिकेशन करू शकता. आणि त्याच्यासाठीचे तुम्ही स्कोप तयार केलेत, त्याच्यासाठीच्या अपॉर्च्युनिटीज तयार केल्यात, त्याच्यासाठी मिळू शकणाऱ्या ब्रँड पॉलिसीप्रमाणे मिळू शकणाऱ्या ज्या ज्या संधी असतील त्या संधींचा तुम्ही योग्य वापर करत गेलात तर तुम्हाला तुमचा ब्रँड बिल्ड करता येऊ शकेल.
आणि हे तुम्ही जर जास्त कन्सिस्टंटली आणि जास्त इनोव्हेटिव्ह पद्धतीने करत राहिलं तर जास्त वर्ष हे करता येईल. सो याच्यासाठी कुठेतरी तुम्हाला तुमची ब्रँड पॉलिसी आणि स्ट्रॅटेजी ठरवणं फार गरजेचं आहे, की या पद्धतीने मी कम्युनिकेट नाही करू शकत किंवा या पद्धतीनेच मी लोकांशी कॉन्व्हर्सेशन करेन. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला स्पेसिफिकली एखाद्या ब्रँडबद्दलच आपण त्या ब्रँडचा मेसेजिंग हे त्या पद्धतीचंच असेल. समजा युथफुल मेसेजिंग असेल तर आपल्या डोक्यामध्ये एक कुठला तरी ब्रँड येतो. नवीन काहीतरी इन्सिडेंट ठरला की साधा माणूस ज्याचा ॲडव्हर्टायझिंगशी काही संबंध नाही तो पण विचार करतो की अरे अमोलचं होर्डिंग नाही आलं याच्यावर. सो असा प्रत्येकजण विचार करतो. सो प्रत्येक ब्रँडनी त्याची त्याची एक विचार करण्याची पद्धत, त्याची मांडणीची पद्धत ठरवलेली आहे आणि लोकांना ती ठरवलेली असेल तर लोकांना लक्षात येतं की हां, या ब्रँडची पर्सनॅलिटी ही आहे आणि मला या गोष्टीसाठी हा तो आवडतो. बरोबर. सो एखाद्या मला आवडणाऱ्या ब्रँडमध्ये त्या ब्रँडचा समावेश होणं ही ब्रँडसाठी खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच सगळ्या पॅरामीटर्सनी समजा तू तुझ्याच ब्रँडकडं किंवा सेतूकडं बघायला लागलास तर तू कसं रेट करशील सेतूला? सेतू नक्की कसा ब्रँड आहे, काय आहे, काय वाटतं? मला नेहमी असं वाटतं की जे माझ्यावर संस्कार होऊ शकले ते जर मी माझ्या टीमवर म्हणा किंवा त्या टीममध्ये ती जर ऑनेस्टी बिल्ड करू शकलो ब्रँड कम्युनिकेशनबद्दलची. कारण ॲडव्हर्टायझिंग हे तसं खूप फक्त ॲडव्हर्टायझिंग म्हणणं त्याला चुकीचं आहे. कम्युनिकेशन, ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग खूप वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या आहेत. बॉर्डर्स ब्लर झाल्या आहेत विविध विषयांच्या. हे सगळं करत असताना ती जर ऑनेस्टी आपण ब्रँड कम्युनिकेशनबद्दल जर मेंटेन करू शकलो तर मला असं वाटतं की ते लोकांच्या समोर डिलिव्हर करताना जास्त चांगल्या कन्व्हिक्शनने, कॉन्फिडन्सने ते लोकांच्या समोर मांडता येईल. आणि हे जर इन्कल्केट करता आलं तर मला असं वाटतं एक चांगलं कल्चर ॲडव्हर्टायझिंगमध्ये तयार होऊ शकेल. आज जे ॲडव्हर्टायझिंगकडे आपल्याला काहीतरी एक फसवण्याची पद्धत म्हणून काही ठिकाणी बघितलं जातं किंवा जास्त जाहिरात करतोय म्हणजे एखादं विकलं जात नाही म्हणून जास्त जाहिरात करतोय, अशी जी एक धारणा तयार होते लोकांमध्ये. या सगळ्यामध्ये ते कल्चर म्हणून आणणं फार गरजेचं वाटतं. आणि मला असं वाटतं जरी थोड्याशा वाटल्या ओल्ड स्कूल अशा पद्धतीने विचार करणं जरी हे वाटलं तरी आपण जर ते इनोव्हेशन हे कल्चर म्हणून जोपासू शकलो तर जास्त चांगल्या पद्धतीने होईल. कोलॅबोरेटिव्ह नेचरने काम करणं हे जास्त चांगल्या पद्धतीने जोपासता येईल. बरोबर. सो मला असं वाटतं कल्चरवर काम करणं फार गरजेचं आहे आणि ते त्या प्रत्येक ब्रँडचं कल्चर डिफाईन करावं लागेल कुठेतरी बरोबर. त्याच्या पर्सनॅलिटी बरोबर. आणि हे करण्याचं जर काम आम्ही नीट करू शकलो, त्याच्यावर आमचा पगडा न ठेवता परत एकदा कामाचा आणि त्या ब्रँडचं ते कल्चर आहे म्हणून ते जर मेंटेन करू शकलो तर जास्त चांगलं होऊ शकेल. पण या सगळ्यामध्ये असं नाही का वाटलं की सेतू आज पुणे बेस्ड ग्लोबल समजा असं पकडू की ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे तर दिल्लीला असावं, मुंबईला असावं, तिथं ग्लोबल जायंट्स आहेत, किंवा आजकाल खूप लोकांना बेंगलोरला असावं असं वाटतं कारण नवीन स्टार्टअप हॅपनिंग, नवीन ब्रँड्स तिथून येत आहेत असं म्हणतात. तर पुण्यात राहून अशी कंपनी चालवणं हे योग्य वाटतं का असं वाटतं की आपण आता बॉर्डर्स क्रॉस? सो मला परत मी त्या आधीच्या मुद्द्याकडे जाईन की एक जर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची एक ऑनेस्टी जपायची असेल तर मुळात तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठरवणं गरजेचं आहे. आणि मला जर असं लक्षात आलं की मी ही व्यक्ती आहे तर अचानक उठून जाऊन मी बेंगलोरचा कसा होऊ शकेन? मला कसं कळू शकेल तिथला एखादा शब्द येतो? मग त्याच्यासाठी जर मला तशी एखादी टीम मिळाली आणि तसा एखाद्या कोलॅबोरेटिव्ह नेचरमधून कोलॅबोरेशन करून जर कोणाबरोबर काम करता आलं तर मला ते तिकडच्या सेतूबरोबर काम करणं मला आवडेल. ओके. मुंबईच्या सेतूबरोबर काम करणं मला आवडेल, दिल्लीच्या सेतूबरोबर मला काम करायला आवडेल रादर दॅन सेतूचंच एक तिकडे ऑफिस तयार करण्यापेक्षा. कारण तिथलं कल्चर कुणीतरी जपतंय आणि त्याच्यातून ते कम्युनिकेशन होतंय. आज आपल्याकडे सगळे ब्रँड्स हे व्हर्नॅक्युलरवर काम करताना दिसतात, हायपर लोकल कल्चरवर काम करताना दिसतात. हे एवढ्यासाठीच की दर थोड्या दिवसानंतर लँग्वेज बदलते, त्याचे अर्थ बदलतात, साधारण शब्दाचा अर्थ बदलतात. आणि हे करत असताना आपण या सगळ्यासाठी एकच प्रॉडक्ट लोकांच्या वर लादणं हे किती अनइंटरेस्टिंग आहे. कधीतरी त्याचा विचार वेगळा करावा लागेल. आणि मग ते करत असताना तुम्हाला ते कल्चर माहिती असणं ही किती छान गोष्ट आहे. आणि असं जर आपल्याला वेगवेगळ्या कल्चर, मल्टी कल्चर जर आपण एका जगामध्ये आज वावरतो तर ते समजून घेतलं आणि त्याच्या पद्धतीचं सोल्युशन करता आलं तर जास्त चांगलं वाटेल. आणि ते ऑनेस्टली करता येईल परत. कारण मला असं वाटतं की कम्युनिकेशनमध्ये ती ऑनेस्टी जपणं फार गरजेचं आहे. आणि मग कधी मला असं वाटतं की कधी नाही, मला कॉन्फिडेंटली असं वाटतं की खूप हायपर लोकल असतं किंवा
खूप असं बेसिक ह्युमन व्हॅल्यूजचं जे असतं ना ते खूप युनिव्हर्सल असतं. बरोबर. ते वेगवेगळ्या कल्चरमधल्या लोकांना तितकंच छान पटू शकतं. राईट. पण हे जे कल्चरचं प्रतिबिंब जाहिरातीत येणं आहे किंवा ओव्हरऑल आपण असं म्हणू ब्रॉडर सेन्सवर समाजाचं प्रतिबिंब, यासाठी सातत्यानं समाज समजून घ्यायला लागतो, त्यातले अंडरकरंट समजून घ्यायला लागतात, त्यातले नर्व्स समजून घ्यायला लागतात, मग काहीतरी पंचलन येते, मग काहीतरी डिझाईन वाव फॅक्टर येतो. तर यासाठी तू काय करतो समाज सातत्यानं समजून घ्यायला? सो आपण बऱ्याच वेळेला याच्यावर कॉन्व्हर्सेशन केलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामधला एक माणूस त्याचं एक एक्सपर्टीज असतं. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी त्यांचं जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यापासून शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर करता आला तर आय थिंक तुम्ही एक पुस्तक वाचल्यासारखं आहे. की मी एखादा माझा मित्र आहे आणि तो समजा भुवनेश्वरचा आहे आणि तिथले 10 गोष्टी जर मला समजून घेता आल्या आणि तिथल्या कल्चरबद्दल मी त्याच्याशी बोलू शकलो आणि माझ्या मनात खूप प्रश्न असतील आणि त्याबद्दलचे प्रश्नांची उत्तरं मला त्याच्याकडून मिळवता आली तर मला ते रेडीमेड नॉलेज मिळाल्यासारखं आहे. बरोबर. आणि हे जर करता आलं तर आय थिंक खूप गोष्टी एकाच वेळी अचीव करता येतील. आणि बऱ्याच वेळेला सगळं कल्चर समजून घ्यायची सुद्धा गरज नसते, कारण तुम्हाला त्याच्यातले नुआन्सेस समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ते जर समजून घेता आले, त्याच्याबद्दलचं जर रिसर्च करता आला तर तो तुम्हाला इझिली तुमच्या प्रॉडक्टमध्ये रिफ्लेक्ट करता येऊ शकतो. ओके. आणि एकदा तुम्हाला त्या कल्चरमधल्या काही गोष्टी योग्य पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करण्याची सवय जर लागली, ते समजून घेण्याची सवय जर लागली, तर तुम्हाला हे जसं तुम्ही एका कल्चरबद्दल करू शकता तसं वेगवेगळ्या कल्चरबद्दल करू शकता. बरोबर. तुझं ही जी सगळी चर्चा आहे ती माणसं वाचण्याबद्दल आहे. एक वेगळा प्रश्न तुला असा विचारायचा आहे की तू असंख्य क्षेत्रातल्या असंख्य व्यावसायिकांबरोबर काम केलं आणि स्ट्रॅटेजी करत असल्यामुळं, डिझाईन आणि मार्केटिंग करत असल्यामुळे खूप जवळून बघितलं. तर ह्या सगळ्या उद्योजकांकडून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयातल्या, वेगवेगळ्या पिढीतल्या तुझे टेकअवेज किंवा तुझे मेजर लर्निंग्स काय? सो एक तर बऱ्यापैकी मी जो मगाशी एक संस्कार हा शब्द वापरतोय की एक समजून घेणं आहे ना, याच्यामध्ये क्लायंटचा पण खूप मोठा रोल आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली तरी एक वेगळी बाजू सांगितलेली आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय माझ्यापेक्षा जास्त कळतो आणि मला त्यांच्या व्यवसायातल्या एकाच भागाबद्दल विचार करायचा आहे, त्यांना त्यांच्या सगळ्या व्यवसायाबद्दल विचार करायचा आहे. आणि कुठेतरी मला ज्या ऑर्गनायझेशनबरोबर आपण काम करतो ते बघत असताना नेहमी असं जाणवतं की तो जो त्या ऑर्गनायझेशनचं कल्चर हे ती ऑर्गनायझेशन जो रन करतो त्याच्यावर बऱ्याच वेळेला आणि त्याच्या स्वभावाशी निगडीत असतं, असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. आणि ते होतं त्याचं कारणच आहे की कारण तो स्वतःच्या व्हॅल्यूज कुठेतरी इम्पार्ट करत असतो त्या कंपनीकडे आणि त्याच्यामधून खूप शिकणं होतं. या सगळ्या प्रोसेसमधून, या सगळ्या एंटरप्रेन्योर्सबरोबर काम करून असं लक्षात येतं की अरे यू हॅव लॉट टू लर्न फ्रॉम देम. आणि ॲट द सेम टाईम वेन दॅट एक्सचेंज बिकम्स व्हेरी हेल्दी एक्सचेंज, दॅट टाईम यू स्टार्ट एन्जॉईंग दिस प्रोसेस इवन बेटर. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला क्लायंट्सबरोबर काम करताना ते रिलेशन इतकं हेल्दी होतं की यू स्टार्ट बिल्डिंग अ म्युच्युअल रिस्पेक्ट फॉर इच अदर. आणि आय थिंक दॅट्स द बेस्ट वे टू वर्क विथ पीपल. आणि देन यू स्टार्ट अंडरस्टँडिंग देअर सायकोलॉजी बेटर, देअर ब्रँड बेटर, देअर ऑर्गनायझेशन बेटर. And then at times you go beyond providing solutions just for communication, but you start talking about the culture of the brand and the company and so on. लर्निंग्सची लिस्ट केली तर मला असं वाटतं खूप मोठी लिस्ट होईल. जेवढं मी वेगवेगळ्या माझ्या गुरूंकडून किंवा इन्स्टिट्यूटमधून किंवा आधी तिथून शिकलो आहे तितकंच किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी मी या क्लायंट्सकडून शिकलो आहे. आणि त्या फक्त ग्रास्प करायला आपण ओपन राहावं लागतं. क्लायंट म्हणून कधीतरी एजन्सीजनी त्यांना एक जो पॅच लावलेला असतो की क्लायंट म्हटल्यानंतर एक ठप्पा जो लावून टाकतात, मला असं वाटतं त्याच्यात इतकं काही ते वृक्ष नाही आहे. ऑनेस्टली तुम्ही जर 4 गोष्टींकडे बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की या 2 गोष्टी नक्की शिकणार आहे. बरोबर. शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला की खूप बघितलं आहे आणि आता पुन्हा कोविड हा एक डिफायनिंग टर्म आली आहे, प्री कोविड, पोस्ट कोविड, माध्यमं वाढत आहे. तर जाहिरात क्षेत्राचं भविष्य पुढच्या एका दशकाचं तुला आता काय दिसतं की काय होईल, काय टिकेल, काय घडायला हवं? अगदी जर एका वाक्यात जर सांगायचं असेल ना तर मला असं वाटतं की अशा गोष्टीकडे वाटचाल ऑलरेडी सुरू झाली आहे की जिथे जाहिरात वाटणार नाही. आणि जर जाहिरात म्हणून एखादी गोष्ट ओळखता आली ते तर त्या जाहिरातीचं अपयश आहे.
आणि आमची जी जर्नी आहे म्हणजे व्यावसायिक म्हणून जाहिरात किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची जर्नी तिकडे चाललेली आहे की तुम्ही असं काहीतरी सांगताय की मला ही वाटलीच नाही जाहिरात आहे. कारण कोणीतरी जाहिरात म्हणजे आपल्याला काहीतरी विकतंय इतका तो बॅड वर्ड झालेला आहे आणि आपल्याला विकू पाहतंय म्हणजे मला गरज नसताना ते विकू पाहतंय. या थॉटच्या पलीकडे जर जाता आलं आणि जर लोकांना ते कॉन्व्हर्सेशन करता आलं किंवा तो त्यांच्याशी तो संवाद साधता आला किंवा त्यांच्या बरोबर त्या गोष्टी ऑनेस्टली शेअर करता आल्या तर असं कुठेतरी वाटेल की अरे ही जाहिरात नव्हती, मला हे ॲक्च्युली ते जे म्हणतात ते पटली आहे ही गोष्ट आणि मला असं वाटतं हे करून बघायला हरकत नाही. इतकं ते सहज ज्या दिवशी होईल त्या दिवशी आय थिंक आणि त्याच्याकडे ऑलरेडी वाटचाल सुरू झाली आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला एखादा इन्फ्लुएन्सर सोशल मीडियावर एखादी गोष्ट विकायला जातो आणि आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला टोचतं ते. एखाद्या फिल्ममध्ये एखादा ब्रँडचं नाव मध्येच येतं आणि आपल्याला ते टोचतं. पण बरेच वेळेला असे पण आपण फिल्म्स बघितले आहेत की अरे इतक्या नॅचरली तो ब्रँड येऊन गेला त्या फिल्ममध्ये आणि मला असं वाटलं की हे त्या स्टोरीचाच भाग आहे. बरोबर. ते टोचणं आहे ना ते त्या जाहिरातीच्या अगेन्स्ट आहे. इंटरेस्टिंग. ऋग्वेद, तुमचे खूप खूप आभार. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगणं ही सवय असल्यामुळं कदाचित खूप कंटेंट रिच अशी मुलाखत आपली झाली. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल आय वॉज सुपर एक्साइटेड टू टॉक टू यू. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच आणि परत परत बोलत राहू. थँक्यू. येस, थँक्यू.